नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भागवत बैरागी, रयत शिक्षण संस्था सातारा उत्तर विभाग अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली कला शाखेतील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करणे, त्याचप्रमाणे त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे आणि त्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती देण्याच्या हेतूने कला शाखा गुणवत्ता विकास कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे। आणि या कक्षाच्या माध्यमातून आज आपण ग्रामसेवक आणि तलाठी पद भरतीसाठी जी काही लेखी परीक्षा असते त्या लेखी परीक्षेमध्ये जे काही घटक विचारले जातात त्याच्यामध्ये प्रामुख्याने मग अंकगणित असेल, बुद्धिमत्ता असेल, भाषिक ज्ञानमध्ये मराठी आणि इंग्रजीवर आधारित प्रश्न असतात आणि एक सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे चालू घडामोडी। चालू घडामोडी हा जो काही घटक आहे एक विस्तृत घटक आहे आणि या घटकावर नेहमी सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात आणि हा घटक तसा बघितला तर खूप मोठा आहे। त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे तो आज आपण पाहणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी म्हटल्या म्हणजे त्याच्यामध्ये मग राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी, पर्यावरणविषयक घडामोडी असतील किंवा विज्ञान तंत्रज्ञान, संरक्षण, अंतरिक्ष, क्रीडा घडामोडी, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे विविध पुरस्कार आहेत त्या पुरस्कारासंबंधी माहिती, तसेच प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या राजकीय असतील किंवा इतर वेगवेगळ्या घडामोडी असतील त्या सगळ्या घडामोडींचा समावेश चालू घडामोडीमध्ये होतो। तसेच विविध परिषदा असतील, दिनविशेष असेल आणि विविध समित्या, आयोग, विविध कायदे, हे असं इत्थंभूत खूप मोठा हा विस्तृत स्वरूपाचा घटक आहे। याचा अभ्यास करताना आपल्याला ठराविक गोष्टी त्या पद्धतीने योग्यरित्या अभ्यासाव्या लागतात। त्या कशा, तर त्याचाच आज आपण अभ्यास करणार आहोत। काही उदाहरण आपण पाहणार आहोत, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की चालू घडामोडीची तयारी कशी करावी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो घटक असतो तो राजकीय घटक। आणि राजकीय घटकामध्ये म्हणजे राजकीय घडामोडीमध्ये त्याच्यामध्ये राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या विविध राजकीय घडामोडी होत असतात, राजकीय घडामोडी म्हणजे राजकारणाशी संबंधित, त्याच्यामध्ये विविध पक्ष असतील, त्या पक्षांची सत्ता कुठे आलेली आहे, त्याचप्रमाणे त्या पक्षांची जी ध्येय धोरणे असतील त्याविषयी माहिती या सदरामध्ये विचारली जातात। तर बघा त्याचप्रमाणे ज्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काही सरकार आहेत त्या सरकारांनी जर काही कायदे केलेले असतील, विविध विशिष्ट नियम केलेले असतील, काही धोरणं राबवले असतील, त्याचा आपल्याला अभ्यास या घटकामध्ये करावा लागतो। तसेच नवीन कायदे जर त्यांनी काही कायद्यात सुधारणा केलेली असेल किंवा नवीन कायदे आणलेले असतील त्या कायद्यांचासुद्धा आपल्याला या घटकामध्ये अभ्यास करावा लागतो। आता याचा अभ्यास करताना आता विचार करूया की कायद्यांची रचना तर खूप वर्षापूर्वीपासून करण्यात आलेली आहे, परंतु चालू घडामोडी या सदरामध्ये या घटकाचा अभ्यास करताना मागील 2-3 वर्षामध्ये जर काही नवीन कायदे आलेले असतील किंवा त्या कायद्यांमध्ये काही सुधारणा झालेल्या असतील तर त्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करावा लागतो। तसेच निवडणूक संबंधी प्रश्न असतात, म्हणजे कोणत्या राज्यामध्ये जर आता निवडणूक झालेली असेल त्याच्यामध्ये कोणत्या पक्षाचा विजय झालेला आहे, मागच्या वर्षी कोणत्या पक्षाची सत्ता होती, त्याचप्रमाणे त्या निवडणुकीमध्ये जर काही गोंधळ झालेला असेल त्याविषयी पण त्या संदर्भात काहीतरी त्या ठिकाणी माहिती विचारलेली जाते। तसेच राजकीय पक्ष आणि त्यांची ध्येय धोरणे, आता राजकीय पातळीवरचे पक्ष, राष्ट्रीय पातळीवरचे पक्ष आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे वेगवेगळे पक्ष आहेत त्या प्रत्येकाने काही ध्येय धोरणे राबवलेली असतात। त्या धोरणांविषयी त्यांनी एखादी योजना राबवली असेल त्या योजनेविषयी माहिती आपल्याला या सदराखाली विचारली जाते। म्हणून याचा अभ्यास थोडा खूप सखोल आहे। म्हणून आपल्याला नियमितपणे वर्तमानपत्र असेल, न्यूजपेपर असतील, न्यूज असतील, त्या टी व्हीवरती असेल किंवा इंटरनेटवर असेल, आपल्याला वारंवार दैनंदिन त्या ठिकाणी या घटकाचा अभ्यास करावाच लागतो आणि त्या अनुषंगाने आपल्याला याचा विस्तृत माहिती आपल्याला प्राप्त करावी लागते। बघा आता या सदराखाली कसे प्रश्न विचारले जातात आपण एक उदाहरण या ठिकाणी बघूया। बघा ऑगस्ट 2025 भारत आणि भारताबाहेरील कोणत्या देशाच्या व्यापारात 25% शुल्काची घोषणा करण्यात आली। हा आत्ताचाच निर्णय आहे आणि आत्ताच्या बातमींमध्ये हा घटक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विचारला जातो आहे आणि अभ्यास केला जातो आहे। अमेरिका आणि भारत या दोघांचे जे संबंध आहे आतापर्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते, परंतु आता अमेरिकेने भारतावर टॅरिफ लागू केलेला आहे। टॅरिफ म्हणजेच काय, तर आयात कर। आपल्या ज्या काही वस्तू अमेरिकेमध्ये जातात त्या वस्तूंवर अमेरिका आयात कर राबवते। यावेळी आतापर्यंत तो जो कर होता तो कमी होता, पण आत्ता त्यांनी 25% सुरुवातीला वाढ केलेली आहे, 25% ऑगस्टमध्ये, पण त्याच्यामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आणि आता तर अमेरिकेने आपल्यावर 50% टॅरिफ लागू केलेला आहे। मग ही जी घटना आहे ही घटना आत्ता घडलेली आहे, या घटनेवर आधारितसुद्धा प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेला विचारले जातात। म्हणून आपल्याला नियमितपणे या घटनांचा अभ्यास करावा लागतो। त्याच्यानंतर दुसरा जो काही घटक आहे तो आहे तुमचा सामाजिक घटक। सामाजिक घटकामध्ये याच्यामध्ये समाजाशी रिलेटेड असणारे त्याच्या आजूबाजू म्हणजे आपण ज्या समाजात राहतो
मग आपण महाराष्ट्रात राहतो, आपला महाराष्ट्रीयन समाज, भारतात राहतो आपला भारतीय समाज, आणि त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे हा मानव हा समाजशील प्राणी आहे आणि या समाजामध्ये विविध घटना घडत असतात. त्याच्यामध्ये कुठे आंदोलनं होत असतात, कोणत्या एखाद्या ठराविक समाजावर त्या ठिकाणी अन्याय होत असतात. आत्ताच आपण मराठा आरक्षणाचा मुद्दा बघितला. आरक्षण संबंधी प्रश्न असतील म्हणजे समाजाच्या सुधारणेविषयी जे विविध घडामोडी घडलेल्या असतात त्या घडामोडी आधारित प्रश्न या घटकात विचारले जातात. या ठिकाणी आपण एक प्रश्न बघूया. बघा, भारत सरकार पुढील जनगणनेत 1931 नंतर प्रथम कोणती माहिती गोळा करणार आहे? की आता भारतीय जनगणना जी असते ते दर 10 वर्षांनी होत असते आणि आत्ताची जनगणना आपण 2011चे आकडे पाहतोय, 21चे आकडे अजून पण आपल्या समोर आलेले नाहीत. आणि ते का आलेले नाहीत? कारण की त्याला कारण आहे की ज्या जनगणनेमध्ये जातीनिहाय माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याची मागणी वारंवार होते की जर आता जनगणना करायची असेल तर जातीनिहाय जनगणना केली जावी आणि तीच आता मान्य करण्यात आलेली आहे. आणि 1931 नंतर पहिल्यांदाच त्या ठिकाणी भारत सरकार काय करणार आहे? जातनिहाय माहिती प्राप्त करणार आहेत. आता जातनिहाय माहिती म्हणजे तो एक सामाजिक घटक आला. समाजामध्ये राहणारे असंख्य जाती आहेत, त्या जातींचे प्रतिनिधित्व करणारे किती लोक आहेत याची माहिती या घटकाखाली आपल्याला अभ्यासावी लागते. अशा पद्धतीने समाजाशी रिलेटेड अजून पण काही आंदोलन वगैरे झालेले असतील. आता मराठा आंदोलन झालेले आहे. त्याच पद्धतीने जे आता विविध स्पर्धा परीक्षा, आता स्टाफ सिलेक्शन परीक्षा कमिशनची जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये जो गैरकारभार झाला त्या कारभाराविषयी त्या ठिकाणी ते परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी ट्विटरवर एक अभियान चालवलं होतं आणि त्या ट्विटरवर अभियान चालवलं. हे जे अभियान असतील, आंदोलन असतील, संप असेल, बंद असतील, हे सगळे सामाजिक घटकामध्ये येणारे घटक आहेत. त्यानंतर पुढचा जो काही घटक आहे तो आहे तुमचा आर्थिक घटक आणि हा घटक पण विस्तृत स्वरूपाचा आहे. आर्थिक घटकामध्ये इतर घटकांचा समावेश होत होता. आत्ताच आपण जे उदाहरण बघितलेले होतं की अमेरिकेने भारतावर टॅरिफ लागू केलेला आहे. हा एक राजकीय घटक पण आहे. तो प्रश्न राजकीय घटकामध्ये पण येतो, परंतु तो एक आर्थिक प्रश्न पण आहे. कारण की टॅरिफ म्हणजे आयात कर, निर्यात कर हे सगळे ज्या संकल्पना आहेत त्या अर्थशास्त्राच्या संकल्पना आहेत. म्हणून तो घटक अर्थशास्त्रामध्ये सुद्धा अभ्यासला जातो. दुसरं एक उदाहरण बघूया. बघा, या ठिकाणी IMFने भारतासाठी 2025 आणि 26 या आर्थिक वर्षासाठी GDPचा वाढीचा अंदाज जो आहे तो किती ठेवलेला आहे? तर त्याचे एकूण 4 पर्याय दिलेले असतात. 4 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला योग्य पर्याय जो असेल तो निवडायचा असतो. तर या ठिकाणी 6.4% हा जो भारताच्या GDP म्हणजेच काय? आपला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच काय? आपलं स्थूल राष्ट्रीय उत्पादन आहे. त्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये किती वाढ होणार आहे? तर ती वाढ जर बघितली सध्याच्या घडीला भारत 6.4% आपण विकास करतोय आणि अशा पद्धतीने भारत जो आहे जगातील जलद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. सध्याच्या घडीला भारत 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच भारत जगात 3ऱ्या क्रमांकाची सगळ्यात जास्त GDP असणारी अर्थव्यवस्था ठरणार आहे. त्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी काम करतोय. आता ह्या आर्थिक घडामोडीच्या या घटकाच्या अंतर्गत फक्त या पद्धतीने राष्ट्रीय उत्पादनच नाही आहेत, राष्ट्रीय उत्पन्नच नाही तर बँकांविषयी जे काही विविध निर्णय असतील, रिझर्व्ह बँकेसंबंधी जे काही प्रश्न असतील ते पण याच्यात येतात. त्याचप्रमाणे इतर ज्या काही योजना आहेत ज्याच्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये बघा लाडकी बहीण योजना राबवली गेली. ही लाडकी बहीण योजना जी आहे ती सुद्धा आर्थिक या सदराखालीच येत असते. अशा पद्धतीने जे काही आर्थिक घडामोडींचा सुद्धा आपल्याला नियमित अभ्यास करावा लागतो. पुढचा जो घटक आहे जो चालू घडामोडी विचारला जातो तो घटक म्हणजे कृषी आणि पर्यावरण घडामोडी. कृषी म्हणजे शेती हा आपला प्रमुख व्यवसाय आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. म्हणून कृषीशी संबंधित जे विविध निर्णय असतील, योजना असतील किंवा एखादी घटना घडली त्याचा त्या ठिकाणी या घटकामध्ये समावेश केला जातो. पर्यावरण पण त्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजेच कृषीशी शेतीशी संबंधित पर्यावरण असला तरी पर्यावरण पण हा एक ज्वलंत प्रश्न आहे. सध्याच्याकडे ग्लोबल वॉर्मिंग मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. हा जो प्रश्न आहे या प्रश्नावर बरेचसे परिषदा त्या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि त्या परिषदांमध्ये ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी का निर्णय घेतला गेला, त्या परिषदा कुठे आयोजित केल्या, कोणत्या वर्षी आयोजित केल्या, हे सुद्धा या सदराखाली प्रश्न विचारले जातात. त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याच पद्धतीने जंगल संपत्तीवर, वनांवर त्या ठिकाणी आधारित प्रश्न विचारले जातात. म्हणजेच आपल्या भूपृष्ठाच्या किती टक्के त्या ठिकाणी वनसंपत्ती आहे असे प्रश्न या घटकाखाली विचारले जातात. त्याचप्रमाणे कृषीशी संबंधित असेल तर कृषीमध्ये विविध योजना राबवल्या जातात शेतीमध्ये. त्या योजनांची माहिती त्या ठिकाणी या सदरात विचारली जातात. म्हणजे चालूच्या घडीला या 1-2 वर्षामध्ये सरकारने शेतीच्या विकासासाठी कोणत्या योजना राबवल्या याची माहिती आपल्याला या सदरात घ्यावी लागते. एक उदाहरण बघूया. बघा, भारत सरकारने 2025-26च्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणते महत्त्वाचे कृषी अभियान सुरू केले? तर याच्यामध्ये 4 पर्याय आपल्याला दिलेले. नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग,
PM धनधान्य कृषी योजना, ॲग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड, डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन. तर याच्यामध्ये PM धनधान्य कृषी योजना ही जी काही योजना आहे, ही योजना सरकारने 100 जिल्ह्यामध्ये राबवली आणि ही जी योजना आहे याच्यामध्ये शेतीच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करणे आणि ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देणे या हेतूने सरकारने ही योजना आणलेली आहे. आणि अशा पद्धतीने अजून काही योजना असतील त्या योजनांची माहिती त्या ठिकाणी या सदरात विचारली जाते. त्याच्यानंतर पुढचा जो काही घटक आहे तो गट आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान तंत्रज्ञानामध्ये विविध जे नवीन शोध लागलेले असतील त्या शोधाविषयी त्या ठिकाणी माहिती विचारली जाते किंवा विज्ञान संदर्भात त्या ठिकाणी मग आपण नासा असेल आणि इस्रो असेल. नासा ही अमेरिकेतील एक प्रमुख संस्था आहे जी अंतराळ संशोधन करते आणि इस्रो ही भारतातील प्रमुख संस्था आहे जी अंतराळ संशोधन करते. आणि या दोघं संस्थांनी संयुक्तरित्या निस्सार हा जो उपग्रह मिशन आहे हे राबवलेले होते आणि याचं मुख्य उद्दिष्ट काय होते अशा पद्धतीने प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. आता बघा या ठिकाणी 4 पर्याय दिले, त्यापैकी पृथ्वीच्या आईस शीट्स आणि भूभागातील सूक्ष्म बदलांचे निरीक्षण करणे या हेतूने हा जो निस्सार उपग्रह मिशन आहे हे या दोघंही संस्थांनी एकत्रितरित्या राबवले होते. याच अनुषंगाने याच प्रकारे विज्ञानामध्ये जे विविध घडामोडी झालेल्या असतील, नवीन शोध लागलेले असतील, काही नवीन बदल झालेले असतील त्याच्यावर आधारित प्रश्न या घटकात विचारले जातात. म्हणून आपल्याला काही मागचा आढावा घ्यावा लागतो आणि सद्यस्थितीला त्याच्यात काही सुधारणा झालेल्या असतील, नवीन आधुनिक तंत्र समोर आलेले असतील. सध्याच्या घडीला AI हा संपूर्ण जगावर त्या ठिकाणी राज्य करतोय. AIवर आधारित विविध उपकरण आता तयार झालेले आहेत, त्याच्याशी संबंधित प्रश्न या घटकात विचारले जातात. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे तुमचा संरक्षण घडामोडी. आता संरक्षण प्रत्येक देशाचं एक प्रमुख ध्येय असतं की आपली जी भूमी आहे ती सुरक्षित राहावी. या हेतूने प्रत्येक देश आपल्या बजेटमध्ये संरक्षणावर जास्त खर्च करत असतो. मग विविध युद्धनौका असतील, विमानं असतील, लढाऊ विमानं असतील किंवा यंत्रसामुग्री असेल, युद्धसामुग्री असेल, त्यांची खरेदी केली जाते. मोठमोठे करार वेगवेगळे देश करत असतात. आता भारत म्हटलं म्हणजे भारत जो आहे, भारताची सैन्यशक्ती ही त्या मानाने चांगली आहे, परंतु तरीही भारत इतर देशांशी विविध सामंजस्य करार करत असतो आणि त्यामध्ये विविध युद्ध सराव पण करत असतं. त्याचप्रमाणे भारत इतर देशांशी संरक्षण साहित्य खरेदी विक्रीचा व्यवहार करतो. त्याप्रमाणे जर बघितलं तर रशियाशी भारत सगळ्यात जास्त त्या ठिकाणी सैन्य साहित्य खरेदी करतो, अमेरिकेसोबत करतो, इस्रायलसोबत करतो, जपानसोबत करत असतो. हे जे करार आहे त्याच्यामध्ये संरक्षणावर त्या ठिकाणी खरेदी विक्री केली जाते आणि त्याच्यावर खर्च केला जातो. तर अशा पद्धतीने एक प्रश्न आहे ते बघूया 2023मध्ये भारत जगातील कितव्या क्रमांकाचा लष्करी खर्च करणारा देश होता. की लष्करावर आपला जो काही बजेट असेल म्हणजे अर्थसंकल्प जे आहे त्या आपल्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक देश संरक्षणावर काहीतरी रक्कम बाजूला ठेवतो, म्हणजे खर्च करत असतो, त्याची काही टक्केवारी असते. तर अशा प्रकारे आपल्या बजेटमध्ये भारताने सगळ्यात जास्त संरक्षणावर किती खर्च केलेला आहे त्या पद्धतीने जर आपण गणना केली तर जगात भारत 4थ्या क्रमांकाचा देश ठरला आहे की सगळ्यात जास्त संरक्षणावर खर्च करते. प्रथम क्रमांकावर अमेरिका आहे, कारण की अमेरिकेची अर्थव्यवस्था ही खूप मोठी आहे, त्यांचं बजेट पण खूप मोठे असते, त्याच्यामुळे त्यांची टक्केवारी कमी असली तरी त्यांचा जो काही पैसा आहे तो आपल्याला जास्त दिसत असतो. अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे, त्यानंतर चीन आहे आणि 3ऱ्या क्रमांकावर रशिया आहे आणि आता रशियानंतर 4थ्या क्रमांकावर भारत आहे जो आपल्या संरक्षण खर्चात सगळ्यात जास्त त्यांनी वाढ केलेली आहे. त्याच पद्धतीने अजून या संदर्भात काय असतात की आत्ताच भारत पाकिस्तानचं सिंदूर अभियान आपण राबवलेले आहे, सिंदूर मिशन. त्या मिशन अंतर्गत आपण दहशतवाद्यांचे अड्डे आपण उद्ध्वस्त केले. आता ही जी घडामोडी होती ही सुद्धा संरक्षण संबंधित घडामोडी आहे. त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही सीमा आहेत, भारतीय सीमा ज्या देशांशी लागलेल्या आहेत त्या देशांची जो आपला वाद असेल त्या दृष्टीने जर काही घटना घडली त्या घटनांचा उल्लेखसुद्धा या संरक्षण घडामोडीमध्येच येत असतो. तशाच पद्धतीने आपण जर काही युद्धनौका खरेदी केल्या असतील, विमाननौका असतील, आपण आत्ताच राफेलचा सौदा केलेला आहे, अशा पद्धतीने जे घटक असतील त्या घटकांचा अभ्यास या सदरात केला जातो. त्याच्यानंतर पुढचा जो काही घटक आहे तो आहे अंतरिक्ष घडामोडी. आत्ताच आपण नासा आणि इस्रो या दोघांचा उल्लेख केलेला आहे. या दोघंही संस्था ज्या आहेत या आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या संस्था आहेत. अंतराळामध्ये ज्या काही घटना घडत असतात म्हणजे अंतराळामध्ये विविध उपग्रह सोडणे असेल, अंतराळातून त्या ठिकाणी संशोधन करणे असेल, या सगळ्या गोष्टींवर आधारित प्रश्न या सदरात विचारले जातात. आता बघा एक प्रश्न इथे बघूया, चंद्रावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करणारा भारत कोणत्या क्रमांकाचा देश होता. म्हणजे चंद्रावर त्या ठिकाणी सॉफ्ट लँडिंग म्हणजे व्यवस्थित लँडिंग करून त्या ठिकाणी चंद्रावर संशोधन करणारा आणि चंद्रयान पाठवणारा देश
तर याच्यामध्ये आपण बघितलं असेल की भारताने त्या ठिकाणी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलेले होते आणि असं करणारा भारत हा जगातला 4थ्या क्रमांकाचा देश होता. भारताच्या आधी रशिया, अमेरिका आणि चीन या 3च देशांनी त्या ठिकाणी चंद्रावर व्यवस्थित लँडिंग केलेले आहे आणि असं करणारा भारत हा 4था देश ठरला. याच्यामुळे भारताची प्रतिष्ठासुद्धा वाढलेली आहे. अशा स्वरूपाचे प्रश्न. मग आता हा एक झाला चांद्रयान. अशाच पद्धतीने विविध जे अभियान इस्रोने राबवलेले असतील त्या अभियानासंदर्भात माहिती त्या ठिकाणी या सदरात विचारली जाते. त्याचप्रमाणे अजून बघा, अंतराळात एकाच वेळी सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करणारा विक्रम कोणत्या देशाच्या नावावर आहे? तर बघा 2017मध्ये भारताने एकाच वेळी 104 उपग्रह, आपल्या देशाच्या सोबतच इतर देशांची उपग्रहसुद्धा भारताने अंतराळामध्ये यशस्वीरित्या पोहोचवलेले होते. असे एकूण 104 उपग्रह भारताने त्या ठिकाणी एकाच वेळी त्या ठिकाणी अवकाशात सोडून हा जागतिक विक्रम आपल्या नावावर केलेला आहे. मग अशा पद्धतीने कोणकोणत्या देशाचे कोणकोणते उपग्रह नवीन आणि ते उपग्रहांचं कार्य काय आहे अशा संदर्भात प्रश्न या सदरात विचारले जातात. त्याच्यानंतर पुढचा जो काही घटक आहे तो घटक आहे क्रीडा घडामोडी. हा जो स्पर्धा, खेळ, क्रीडा याच्याशी संबंधित जे प्रश्न असतात, मग जागतिक पातळीवर ऑलिम्पिक असेल, राष्ट्रकुल स्पर्धा असतील, आशियाई स्पर्धा असतील किंवा क्रिकेट स्पर्धा असतील, असे विविध स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतल्या जातात आणि त्या स्पर्धांमध्ये कोणते संघ विजयी ठरले, उपविजेता कोणते, कुठे त्या स्पर्धा भरवल्या गेल्या, अशा संदर्भात हे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये आपण काही उदाहरण घेऊया. बघा, ICC T20 विश्वचषक स्पर्धा 2024मध्ये झाली. याच्यामध्ये कोणत्या देशाने तो चषक जिंकला, म्हणजे ही स्पर्धा कोणी जिंकली? तर 2024चा विश्वचषक भारताने जिंकलेला आहे. त्याचप्रमाणे 2025च्या बॅडमिंटन एशियन चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीमध्ये कोण विजेता ठरला? तर त्याचं उत्तर आहे लक्ष्य सेन. मग अशा पद्धतीने प्रत्येक स्पर्धेमध्ये कोणत्या स्पर्धा कुठे झाल्या, केव्हा झाल्या, कोणत्या वर्षी झाल्या, त्याच्यामध्ये विजेत्या कोण ठरले, अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला क्रीडा संबंधी घडामोडीमध्ये विचारल्या जातात. त्याचप्रमाणे क्रीडा संबंधी जे खेळाडू आहेत ते खेळाडूंना कोणकोणते पुरस्कार मिळाले त्याच्या संबंधीचा प्रश्न या घटकात विचारले जातात आणि त्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करावा लागतो. पुढचा जो काही घटक आहे तो घटक आहे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही पुरस्कार दिले जातात, म्हणजे वेगवेगळे पुरस्कार, मग त्या कोणत्याही क्षेत्रात असो, म्हणजेच काय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार असेल किंवा देश पातळीवर मग ज्ञानपीठ पुरस्कार असेल, भारतरत्न पुरस्कार असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर नोबेल पुरस्कार असेल, राज्य पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत ज्या विविध प्रकारचे पुरस्कार आहेत, मग ते क्रीडा क्षेत्रात असेल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये असेल, शांततेच्या असतील किंवा तुमच्या चित्रपट पुरस्कार असतील, म्हणजे विविध क्षेत्रातील जे विविध पुरस्कार आहेत त्या पुरस्कार मग त्या वर्षी कोणाला मिळाले, कोणाला दिले गेले, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या सदरात करावा लागतो. काही उदाहरण बघूया. बघा, 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर तो आहे अशोक सराफ यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला. भारतरत्न पुरस्कार मिळवलेला पहिला खेळाडू कोण? तर भारतरत्न हा जो पुरस्कार आहे तो एकमेव एकाच खेळाडूला आतापर्यंत मिळालेला आहे आणि तो खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला आहे. त्याचप्रमाणे 2022चा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तो हा जीवनगौरव पुरस्कार जो असेल तो मिथुन चक्रवर्ती यांना मिळालेला आहे. आता हे जे 3 प्रश्न आपण बघितले, महाराष्ट्र भूषण हा जो पुरस्कार आहे हा राज्य पातळीवरचा पुरस्कार आहे आणि या पुरस्कारामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही महाराष्ट्रातील व्यक्ती असतील त्यांना हा पुरस्कार दिला जातो. त्या संदर्भात मग हा 2023चा होता, मग 24चा कोणाला मिळाला, 22चा कोणाला मिळाला, अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक वर्षाचा अभ्यास त्या ठिकाणी करावा लागतो. भारतरत्न पुरस्कार फक्त मग त्या ठिकाणी सचिन तेंडुलकर नाही, त्यांच्यासोबत लता मंगेशकर यांना पण तो पुरस्कार मिळाला. मग असे त्या वर्षी मिळालेले, त्याच्या मागच्या वर्षी, मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये भारतरत्न पुरस्कार कोणत्या कोणत्या व्यक्तींना मिळालेला आहे त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. तसेच दादासाहेब फाळके पुरस्कार हा जो आहे चित्रपटसृष्टीशी संबंधित हा पुरस्कार आहे आणि त्या चित्रपटसृष्टीशी संबंधित पुरस्कारामध्ये मग असा ह्या वर्षाचा कोणाला मिळाला, त्याच्या मागच्या वर्षाचा कोणाला मिळालेला होता, अशा पद्धतीने विविध पुरस्कार त्या ठिकाणी विचारले जातात. हा पण घटक खूप विस्तृत आहे. आणि एक शेवटचा जो घटक आहे तो आहे तुमचा प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी. ह्याच्यामध्ये प्रादेशिक म्हणजेच काय, विविध राज्य, विविध प्रदेशामध्ये घडणाऱ्या घडामोडी. राष्ट्रीय म्हणजे देश पातळीवर घडलेल्या घडामोडी. आंतरराष्ट्रीय म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडी, जागतिक पातळीवर. आणि या विविध घडामोडी आहेत त्या घडामोडींचा जो आपल्याला सविस्तर अभ्यास करावा लागतो. इथं 3 उदाहरण दिलेले बघा. पहिला उदाहरण आहे 2024 साली खालील कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला?
आता हा राष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी मराठी जी भाषा आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. मग त्याचसोबत मग मराठीसोबत अजून कोणत्या भाषांना तो दर्जा मिळाला? यावेळी मिळाला, मागे कोणाला मिळालेला आहे, अजून एकूण किती भाषांना तो दर्जा मिळालेला आहे, अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर बघा, महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सरकारने 2024मध्ये सुरू केलेली योजना कोणती? आत्ता जो उल्लेख आपण केला की लाडकी बहीण योजना, ही जी योजना आहे, या योजनेचं महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्या ठिकाणी सरकारने सुरू केलेली, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली त्या ठिकाणी योजना आहे. मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना जी होती, त्या योजनेच्या अनुषंगाने ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. मग त्याचप्रमाणे अजून काही योजना ज्या आपण उज्ज्वला योजना असेल, निर्भया योजना असेल, ह्या ज्या योजना आहेत, या योजना कोणी सुरू केल्या, केव्हा सुरू झाल्या, याच पद्धतीने इतर योजना ज्या सुरू झालेल्या असतील त्यांचासुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. शेवटी एक प्रश्न जो दिलेला आहे, 2024मध्ये ब्रिक्सची शिखर परिषद कोणत्या देशात झाली? आता ब्रिक्स म्हणजे काय, याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. असे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका असे 5 देश मिळून त्यांनी ब्रिक्स या संघटनेची स्थापना केलेली आहे. मग या संघटनेच्या किती बैठका झाल्या, किती परिषदा झाल्या, कुठे कुठे झाल्या, याचा आपल्याला अभ्यास त्या ठिकाणी करावा लागतो. तर यावेळची परीक्षा 2024मध्ये रशियामध्ये ही परिषद झालेली होती. आता ब्रिक्सचे सभासद पण वाढलेले, आता 5 वरून ते 9 सभासद झालेले आहेत, तो पण आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर अशाच पद्धतीने मग ब्रिक्स असेल, नाटो असेल, इतर पण काही संघटना आहेत, सारखं संघटना आहे, त्या संघटनेचा जो आपल्याला अभ्यास करावा लागतो. अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या घटकांचा अभ्यास चालू घडामोडी या सदरामध्ये करावा लागतो. चालू घडामोडी हा घटक खूप मोठा आहे, विस्तृत आहे, म्हणून आपल्याला नियमित याच्यावर अभ्यास करावा लागतो. दररोज आपल्याला वर्तमानपत्र असेल, न्यूज असतील, ते पाहत राहावं लागतं आणि त्याचा अभ्यास करावा लागतो. तेव्हाच या घटकाचा चांगला अभ्यास होतो. ठीक आहे, धन्यवाद सर.